नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे न्यू अपडेट्स, धमाकेदार ट्विस्ट जे आहेत ते आपण डेली आपल्या व्हिडिओ आपल्या या चॅनलमध्ये पाहत असतो. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. तर प्रेक्षकांनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं की तन्वीला अद्दल घडवण्यासाठी सायलीनं अशी काही शक्कल लढवली होती की तन्वीला चांगलीच अद्दल घडली. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे तन्वी ह्या काय त्या 2-3 पिशव्या, किराणा मालाच्या पिशव्या आहेत त्या घेऊन घरी आलेली आहे. आणि तर पूर्णाजी बसलेली असते आणि पूर्णाजी विचारते, काय गाव जेवण घालायचंय का काय. त्यावेळेस तन्वी म्हणते की आधी खाली बसते आणि म्हणते पाणी पाणी, असं खूप ती दमून आलेली असते. मग त्यावेळेस तिला विमल पाणी आणून देते आणि त्यावेळेस तन्वी म्हणते की सायलीनंच हे सर्व घ्यायला सांगितलं. आणि त्यावेळेस सायली म्हणते ही माझा पाठलाग करत आली होती. आणि परत नंतर थोडासा श्वास घेऊन म्हणते की मला असं वाटलं की ही माझा पाठलाग करतीये, पण नंतर कळालं की नाही, ही काही सामान खरेदी करण्यासाठी आली होती. आणि मग मी पण ठरवलं, खूप दिवस झालं मलाही किराणा घ्यायचा होता आणि माझ्यासोबत कोण नव्हतं. मग आज अनिशाने इथं तन्वी आलीच होती, तर मग आम्ही दोघांनी हे खरेदी करून आणलं. मग त्यावेळेस कल्पना जी आहे, कल्पना म्हणते बरं झालं सायली तू हिला त्या किराणावाल्याचं दुकान तरी दाखवलंस, आता पुढच्या वेळेस तिला एकटीला जाताही येईल असं म्हटल्यानंतर सायली म्हणते बरं ठीक आहे. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की आज तू सर्व काही सामान घेऊनच आलेली आहेस, तर मी तुला आज पोळ्या शिकवते असं म्हटल्यानंतर तन्वी म्हणते बरं ठीक आहे. आणि हे ऐकल्यानंतर इथे सायली म्हणते की बरं ठीक आहे, आता मी बाहेर जाते. त्यावेळेस तन्वी लगेच विचारते काय कुठं चालली आहेस तू असं म्हटल्यानंतर इथे पूर्णाजी म्हणते की तन्वी, असं बाहेर जाणाऱ्या माणसांना हटकायचं नसतं, ती चांगली सवय नाही. आणि यावेळेस मग तन्वी म्हणते की नाही, मी काळजीपोटी विचारलं तू कुठे चालली आहेस का म्हणून. असं म्हटल्यावर पूर्णाजी म्हणते बरं जा तू लवकर फ्रेश हो आणि कामाला लाग, मी तुला आज पोळ्या शिकवते. इथं ती तिथेच थांबते. आणि त्यावेळेस इथे सायली म्हणते की बरं पूर्णाजी येते मी. आणि ती तन्वीला सांगते की माझं एक महत्त्वाचं काम राहिलं आहे आणि ते काम आटपून मी पटकन घरी येते असं म्हटल्यानंतर तन्वी ठीक आहे असं म्हणते. आणि तिथून सायली निघून गेल्यानंतर तन्वी मनात विचार करते की आता सायली कुठं गेली असेल आणि आता पूर्णाजीनं मला तर कामाला लावलंय, त्यामुळे मलाही आता घराबाहेर पडता येणार नाही. आणि या तिघींना ठरवलेलंच असतं, म्हणजे विमल, कल्पना आणि पूर्णाजीनं ठरवलेलंच असतं की हिला आता काहीही केलं तरी घरातून बाहेर जाऊ द्यायचं नाही. आता इथे सायली ही घराबाहेर पडलेली असते आणि ती नंतर अर्जुनला कॉल करते. आणि मग अर्जुन म्हणतो की मला त्या शाळेमध्ये काही सापडलेलं नाही, तर मला आता जानकीबाई शाळेमध्ये जायला सांगितलं आहे, जानकीबाई विद्यालयात जायला सांगितलं आहे आणि थेट तू मला तिथेच भेट असं म्हटल्यानंतर सायली नंतर कॉल कट करते आणि रिक्षाला बोलवते. आणि रिक्षाने ती डायरेक्ट अर्जुनला जानकीबाई विद्यालयात जाऊन भेटते. मग त्यावेळेस अर्जुन आणि सायली हे दोघेजण त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटतात आणि त्यांना मग या मुलींच्याबद्दल काही नोंदी आहेत का, काही जुने रजिस्टर त्यांना काढायला लावतात. या मुलींच्या नोंदी ते तिथे बघतात. आणि त्यावेळेस एवढी धक्कादायक गोष्ट घडते की तेव्हा बबली सदाशिव लोखंडे हिची नोंद त्या रजिस्टरमध्ये असते. आणि तिथे फोटो बघून सायली आणि अर्जुनला अतिशय धक्काच बसतो. तर तो फोटो दुसरा तिसरा कोणाचा नसून तो फोटो असतो प्रियाचा. आणि मग त्यावेळेस सायलीच्या डोक्यात विचार येतो की हा फोटो तर मग प्रियाच्या गाठोड्यात होता. मग तिथून ते दोघेजण तिथून जायला निघतात. त्यापूर्वीच अर्जुन इथे या रजिस्टरचा फोटो काढून घेतो आणि तिथून ते दोघेही बाहेर पडतात. तिथं बाहेर पडल्यानंतर ते एका कॅफेमध्ये बोलण्यासाठी थांबतात. तर आता इकडे तन्वी ही पोळ्या करत असते. पोळ्या कुठल्या, ती पार भारताचा नकाशाच करत असते. त्यावेळेस मग इथं विमल म्हणते की तन्वी, तुझं नशीब समज, बरं झालाच पूर्णाजी बाहेर गेल्या, नाही तर तुझा हा नकाशा किंवा पोळ्या त्यांना काही बघवल्याच नसत्या आणि त्यांनी काहीतरी तुला बोलले असते. त्यामुळे बरं झालं त्या आज बाहेर गेल्या, नाही तर इथं तुझ्या समोर बसून तुझ्याकडनं पोळ्याच करून घेतल्या असत्या असं विमल आणि कल्पना ते तन्वीला बोलत असतात. तर प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन आणि सायली एका कॅफेमध्ये बसल्यानंतर दोघंही अतिशय टेन्शनमध्ये असतात. दोघेही विचारत असतात. सायलीला काही जुनं आठवतं, तो फोटो आठवतो, तो फोटो तिने पहिला कुठे बघितला होता हेही आठवतं. आणि अर्जुनला
ती बाई बोललेली की बबली सदाशिव लोखंडे ही मैना आणि सदाशिवची 5वी मुलगी आहे आणि त्या 5 बहिणी होत्या, हे सर्व काही आठवतं. किंवा नागराजनं घातलेलं कोडं, मय सभा वगैरे सगळं बोलणं आठवतं. आणि दोघांनाही एकत्रच त्या दोघांच्या समोर नाव येतं, ते म्हणजे प्रिया. आणि ते दोघेही एकदम ओरडतात की प्रिया. मग त्यावेळेस अर्जुन म्हणतो की या सगळ्यांचा शेवट जिथे असेल ते म्हणजे प्रियाच आहे. त्यावेळेस तो इथं सायलीला म्हणतो की तुझ्या मनात काय आहे ते बोलायला चालू कर. मग त्यावेळेस सायली म्हणते की अहो, आपल्या घरात जे गाठोडं होतं ते गाठोडं तन्वीचं होतं आणि ते मी माझं म्हणून वापरत होते. पण जेव्हा मला तो फोटो कळाला तेव्हा कळालं की तो फोटो तन्वीचा आहे. आणि मग त्यावेळेस ते गाठोडं आपल्याला नंतर महिपतच्या इथे सापडलं. म्हणजे नागराज, महिपत आणि तन्वी यांचा काहीतरी प्लॅन असणार आहे. आणि त्यानंतर सायली म्हणते की ही तर 20 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. मग त्यावेळेस आम्ही तर तेव्हा आश्रमात देखील नसू. मग हे तिघजण एकत्र कधी आले याचाही शोध आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यावेळेस अर्जुनलाही तन्वी सुरुवातीला म्हणजे प्रिया सुरुवातीला तन्वी म्हणून समोर आली होती, तेव्हाही अर्जुनला तिच्याकडे बघून ती तन्वी आहे असं मनातून वाटतच नव्हतं. परंतु ती खूप वर्षांनी तन्वी म्हणून पुढे आली, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी तिला ॲक्सेप्ट केलं होतं. आणि आता या दोघांनाही तिचं सर्व सत्य जे आहे ते पुढे कळालं. आणि त्यावेळेस मग अर्जुन इथं घाई गडबड करत पटकन कॉफी संपवायला लागतो आणि म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता घरी जाऊयात आणि तन्वीला जाब विचारूयात आणि सगळ्यांना सांगूयात की ही तन्वी नसून ही बबली सदाशिव लोखंडे आहे. मग त्यावेळेस सायली अर्जुनवर चिडते आणि म्हणते की प्रत्येकच गोष्टीत घाई केली तर आपल्याला हाती काहीच लागत नाही आणि आपलंच नुकसान होतं. बघा आत्ताही तुम्ही कॉफी पिताना घाई केली, त्यामुळे तुमचं नुकसान झालं, तुम्हाला ती कॉफी भाजली. आणि प्रियाबद्दल आपल्याला सत्य जे घरी सांगायचं आहे त्याबद्दल आपल्याकडे ठोस पुरावा असा काहीच नाही. आणि ते गठोडं प्रियाचंच आहे याचाही आपल्याकडे काही ठोस पुरावा नाही. किंवा प्रिया हीच खरी बबली आहे हेही आपण त्यांना अजून पटवून देऊ शकत नाहीत. त्यामुळे थोडंसं थांबा, थोडीशी कळ काढा, आपण थोड्या दिवसांनी सर्वांना काही सांगणारच आहोत. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की बायको तू बोलतीयस ते मला पटतंय आणि हेही आत्ता मी कॉफी पिताना देखील फुंकर मारून कॉफी पितो असं म्हणून ते दोघेजणही आता कॉफी प्यायला लागतात. तर इकडे दुसरीकडे प्रेक्षकांनो तुम्ही पाहत असाल की तन्वी ही पोळी बनवते पण तिला काही ते जमतच नाही. आणि तेवढ्यातच तिला एक कॉल येतो आणि तो कॉल दुसरा तिसरा कोणाचा नसून तिच्या आईचा म्हणजेच मैनावती लोखंडेचा असतो. आणि नवीन नंबरवरून कॉल केल्यामुळे ती कॉल पटकन रिसीव करते आणि स्पीकरवर कॉल ठेवते. मग त्यावेळेस तिथेच विमल आणि कल्पना ज्या आहेत त्या दोघीजणी तिथं उभं राहिलेल्या असतात. त्यावेळेस ती म्हणते हॅलो कोण आहे असं म्हटल्यानंतर ती म्हणते अगं मी बोलते, मी तुझी आई बबली असं म्हटल्यानंतर मग इकडे ही बबली असं म्हणून आवाज देते आणि त्या दोघींनाही ते स्पष्ट ऐकायला जातं. मग त्यावेळेस ही तन्वी म्हणजेच प्रिया नाटक करत म्हणते की कोण आहात तुम्ही, रॉंग नंबर आहे, मी बबली वगैरे कोणी नाही असं म्हटल्यानंतर इकडे मैनावती जी आहे ती म्हणते की अगं माझं बॅलन्स संपलंय, म्हणजे पैसे संपलेत आणि मला बॅलन्स टाकायचा आणि त्यामुळेच मी लोकांच्या शेजाऱ्याच्या मोबाईलवरून तुला फोन केला आहे. तसं म्हटल्यानंतर इकडे प्रिया ही रॉंग कॉल आहे असं म्हणून या दोघींना म्हणते की काय आजकाल कोणी पण कोणाला पण कॉल करते, ओळखीचं सुद्धा नाही आहे असं म्हणून ती म्हणते की थांबा मी आलेच असं म्हणून ती किचनमधून निघून जाते. आणि विमल आणि कल्पना ज्या आहेत त्या दोघी इथे असतात. त्यावेळेस कल्पना म्हणते काय गं विमल, हा आवाज आपल्या ओळखीचा वाटला ना. मग त्यावेळेस विमल म्हणते हो वहिनी आवाज ओळखीचा वाटला पण तो आवाज कोणाचा होता हे काही समजलं नाही. असं म्हटल्यानंतर या दोघीही विचार करतात. तर प्रेक्षकांनो इकडे अर्जुन आणि सायली हे दोघे जण इथं बसलेले असतात. ते तिथून जाण्याच्या प्रयत्नातच असतात. तेवढ्यातच त्यांना प्रतिमाचा कॉल येतो आणि प्रतिमा सायलीला म्हणते की सायली मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे गं. त्यावेळेस सायली म्हणते बोला की प्रतिमा आत्या काय झालं असं म्हटल्यावर प्रतिमा म्हणते की अगं मला तन्वीबद्दल बोलायचं आहे. त्यावेळेस सायली म्हणते तन्वीबद्दल काय बोलायचं आहे बोला असं म्हटल्यानंतर मग इथं प्रतिमा आत्या जी आहे ती म्हणते की अगं सायली मला तू काहीतरी वेगळंच ठरवशील किंवा खोटं ठरवशील पण मला ना खूप अपराधी वाटतंय आणि मला असं वाटतंय की तन्वी ही माझी मुलगी नाहीच आहे आणि मला तिच्याबद्दल प्रेम वगैरे काहीच वाटत नाही, माझं काही चुकतंय का गं असं म्हटल्यानंतर मग सायली म्हणते की प्रतिमा आत्या आपलं जे मन सांगते ना तेच आपण ऐकायचं असतं.
तुम्हाला असं वाटतंय का प्रिया तुमची मुलगी नाही आहे, तर तुमचं जे मन सांगतंय ना तेच तुम्ही ऐका. मी नाही का मागं ते मैनावती आणि सदाशिव आमच्या घरी आले होते आणि माझे आई बाबा असं मला सांगितलं होतं, पण मला अतिशय मनातून वाटत होतं की यांच्याशी माझं काहीही नातं नाही आणि हे माझे आई वडील असू शकत नाहीत आणि अगदी तसंच घडलं. त्यामुळे तुमचंही तसंच असू शकतं. त्यामुळे जे मन सांगते, अंतर म्हणजे सांगतंय ते ऐका. असं म्हटल्यानंतर प्रतिमा म्हणते, सायली तुझं ऐकून खरंच मन हलकं झाल्यासारखं वाटलं ग. असं म्हटल्यानंतर कॉल कट करते आणि इकडे अर्जुन जो आहे तो म्हणतो की प्रियाने या खेळाची सुरुवात केली आहे, तर आपण या खेळाचा शेवटच करायचा. असं अर्जुन बोलल्यानंतर सायली म्हणते की आता प्रियाच्या पापाचा घडा भरला आहे आणि त्यामुळे तिचं इथून पुढे पाप हे सहन केलं ना जाणार नाही आणि आपण लवकरात लवकर तिचं भांडं फोडणार आहोत. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मला असं झालंय की तिचं सगळं सत्य घरच्यांना कधी सांगतोय आणि तिला घरातून कधी बाहेर काढतोय. असं म्हटल्यानंतर तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो आणि अर्जुन कॉल घेतल्यानंतर चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, आपला जो क्लायंट आहे त्याला अटक झाली आहे आणि त्यामुळे तू लवकर पोलीस स्टेशनला ये. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे त्याच्या भावाच्या विरोधात सगळे तर पुरावे आपल्याकडे आहेत. त्यावेळेस चैतन्य म्हणते म्हणूनच म्हणतोय की तू लवकर ये. असं म्हटल्यानंतर अर्जुन कॉल कट करतो आणि सायलीला सांगतो की तू घरी जा, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. असं सांगितल्यानंतर प्रेक्षकांनो इकडे सुभेदारांच्या घरी प्रिया ही परत मैनावतीला कॉल करते आणि मैनावतीला जाब विचारते की तू सारखं सारखं मला का बरं कॉल करतेस आणि या नवीन नंबरवरून कॉल केल्यामुळं मी आवाज जो स्पीकरवर मोबाईल ठेवला होता आणि सर्वांनी ऐकलं की तू आई असं बोललेलं सर्वांनी तिथे ऐकलं. मग त्यावेळेस मैनावती म्हणते की अगं माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपला आणि त्यामुळे मी तुला दुसऱ्यांच्या फोनवरून फोन केलाय. आणि त्यावेळेस प्रिया म्हणते की हां आता पण तू पैशासाठीच कॉल केलास, हां पाठवते टाकते बॅलन्स, असं म्हणून ती कॉल कट करते आणि ती आता विचार करते की सायली आणि अर्जुन कुठे बाहेर गेले असतील का आणि त्यांचं काय चालू असतं. आता मी तर बाहेर पडू शकत नाही असा विचार इथे तन्वीच्या डोक्यात सतत घोंगावत असतो. तर प्रेक्षकांनो इकडे अस्मिता ही गणपती स्तोत्र पठण करत असते आणि तेव्हा सचिन तिथे असतो आणि सचिन तिला सतत डिस्टर्ब करतो कारण त्याचं वॉलेट काही त्याला सापडत नाही. आणि त्यावेळेस तो म्हणतो अस्मिता अगं प्लीज सांग की माझं वॉलेट कुठे आहे, सांग की. आणि तो खूप वेळा तिला डिस्टर्ब करतो परंतु ती काही पठण करण्याचं शांत होत नाही. मग त्यावेळेस तो तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की 2 मिनिटांचं तर काम आहे, पटकन ये आणि माझं वॉलेट सापडून दे आणि मग नंतर तुझं तू काय करायचे ते तू कर. असं म्हटल्यानंतर अस्मिता मग तिथून उठते आणि कपाटमध्ये त्याचं वॉलेट शोधून देते आणि त्यावेळेस मग परत तो अस्मिताला लाडीगोडी लावत अस्मिताला म्हणतो की अस्मिता खरंच सॉरी अगं, पण ना ते कॅनडाची नोकरी गेल्यापासून माझ्याकडे पैसेच नाही आहेत आणि तेव्हा मी खूप पैशांमध्ये होतो पण आता पैसे नाहीत, त्यामुळे माझा विचार जो आहे तो विचारच बदलला आहे आणि मी आता कसं पण वागतोय, त्यामुळं खरंच सॉरी अगं. त्यावेळेस मग अस्मिता म्हणते की कोण म्हटलं आपल्याकडे पैसे नाही आहेत, हे घे माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे, माझं क्रेडिट कार्ड घे. मग त्यावेळेस सचिन जो आहे तो म्हणतो नाही नको, परत तुझ्या घरचे म्हणतील की बायकोच्या पैशांवर उड्या मारतोय. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की नाही, मी मागच्या वेळेस डॅडचं जे क्रेडिट कार्ड आहे ते वापरलं होतं त्यामुळे सगळ्यांना माहीत पडलं. आता मी थोडी ना सांगणार आहे घरात आणि हे आता माझं स्वतःचं क्रेडिट कार्ड आहे त्यामुळे कोणीही तुला काहीही बोलणार नाही. असं म्हटल्यानंतर मग सचिन अस्मिताला मिठी मारतो आणि जवळ घेतो. तेवढ्यातच साक्षीचा त्याला सतत कॉल यायला लागतो आणि त्यावेळेस तो साक्षीचा कॉल कट करतो आणि मनात विचार करतो की आता सध्या ज्याचं क्रेडिट कार्ड माझ्याकडे आहे मी त्याचाच आहे आणि माझ्या बायकोनं मला क्रेडिट कार्ड दिलेलं आहे त्यामुळे मी सॉरी तुझा कॉल हा घेऊ शकत नाही असं म्हणून तो तिचा कॉल कट करतो आणि अस्मिताला जवळ करतो. तर प्रेक्षकांनो याचे विचार एवढे घाणेरडे आहेत की जिच्याकडून पैसे आपल्याला भेटतील त्याचंच आपण व्हायचं असं त्याचा विचार असतो. तर प्रेक्षकांनो इकडे बघू शकता की तुम्ही अर्जुन हा पोलीस स्टेशनला आलेला आहे आणि त्याचा जो क्लायंट जो आहे त्याला त्याने सोडवलं. त्यावेळेस तो क्लायंट म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मला वाटलं तुम्ही मला काही सोडवणार नाहीत पण तुम्ही खरंच सोडलं. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की तुझी काहीही चूक नव्हती आणि तुझ्या भावाबद्दल सर्व भावाविरुद्धचे पुरावे जे आहेत ते माझ्या
माझ्याकडे आहे, त्यामुळे तुला कोणीही अडकवू शकत नाही, असं म्हणून तो क्लायंट तिथून निघून जातो. आणि तेवढ्यातच नागराज जो आहे, नागराज तिथे येतो आणि तो म्हणतो की काय अर्जुन, आजकाल तुझ्या इकडच्या फेऱ्या जरा जास्तच वाढल्यात रे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही विसरला असाल की मी वकील आहे, वकीलला कोर्ट कचेऱ्या पोलीस स्टेशन यामध्ये सतत फेऱ्या माराव्याच लागतात. त्यावेळेस इथे हे म्हणतो, नागराज म्हणतो की मला वाटलं तुला तुझं कोडं सुटलं नसेल आणि त्या कोड्याचं उत्तर मागण्यासाठी माझ्याकडे गयावया करायला आला असेल. त्यावेळेस अर्जुन अतिशय कॉन्फिडंटमध्ये त्याला सांगतो की तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही, चल रे चैतन, असे ते अतिशय कॉन्फिडंटली त्याला बोलून तिथून निघून जातो. आता मात्र नागराज हा टेन्शनमध्ये येतो आणि तो म्हणतो की अर्जुनला माझ्या कोड्याचं उत्तर सापडलं असेल का, त्याला कळली असेल का खरी प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू असतो. आणि तो आता टेन्शनमध्ये येतो. त्यावेळेस तो म्हणतो की मला वाटलं अर्जुन माझ्याकडे येईल, गयावया करेल, हातापाया पडेल आणि त्या कोड्याचं उत्तर सांगा असं माझ्याकडे हट्ट करेल, पण हा तर अतिशय कॉन्फिडंटमध्ये दिसत होता, म्हणजे ह्याला नक्कीच काहीतरी पुरावा ह्याच्या हाती लागलेला आहे. तेवढ्यातच महिपत जो आहे, महिपत तिथे येतो आणि उगाचच जोरजोरात हसायला लागतो. मग त्याच्या हसणं पाहून नागराजच्या डोक्यात विचार येतो की नक्कीच प्रिया ही तन्वी नाही, ही माहिती महिपतने अर्जुन आणि सायलीला दिली असेल. त्यावेळेस इथे महिपत म्हणतो की काही लोक अशी असतात की चुकून खड्ड्यात पडतात आणि काही लोक अशी असतात की ती स्वतःच खड्डा खणतात आणि स्वतःच त्या खड्ड्यामध्ये उडी मारतात. असं म्हणून तो परत हसतो आणि तिथून साईन करून तो निघून जातो. तर प्रेक्षकांनो, इकडे सुभेदारांच्या घरी हा आनंदाचा माहोल असतो आणि सगळेजण गुलाबजाम खात असतात. त्यावेळेस विमल विचारते की वहिनी तुम्हाला गुलाबजाम देऊ का. त्यावेळेस कल्पना म्हणते नाही नको अगं मला. आणि तेवढ्यातच सायली जी आहे, सायली धावत तिथं अस्मिताकडे येते आणि ती म्हणते की अस्मिताताई, तुमच्या बाळाला यायला आता थोडेच दिवस राहिलेत, मग तुम्ही बाळाचे नाव सुचवले असतील की त्यांच्याबद्दल काही नावांची लिस्ट काढूनही ठेवली असेल. मग त्यावेळेस अस्मिता म्हणते की हो, मी काही नावं सुचवली आहेत, काही नावं लिहून घेतली आहेत आणि त्यातील 2 नावे सिलेक्ट देखील केली आहेत. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की तुम्ही पण काही नावं सुचवली असतील तर मला ती अगोदरच सांगा, म्हणजे मी ठरवेन की ती नाव ठेवायची का नको. असं म्हटल्यानंतर मग अश्विन म्हणतो की अस्मिताई तू नाव ठेवणार का ते बाळच तुला नाव ठेवणार काय माहिती मोठं झाल्यावर. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते अश्विन तू बोलू नकोस जास्त, नाही तर मार खाशील बघ. असं म्हणस्तवर लगेच अर्जुन म्हणतो की ते बाळ मोठं झाल्यावर अस्मितावर खूप चिडचिड करणार, खूप राग करणार. ते म्हणणार की माझी मम्मी किती अळशी आहे, मला काहीच खायलाही देत नाही, प्यायलाही देत नाही आणि काहीच करत नाही. असं म्हटल्यानंतर अस्मिता चिडून म्हणते जा बाबा मी चालले माझ्या रूममध्ये. असं म्हटल्यानंतर प्रताप म्हणतात की थांबा रे, किती चेष्टा मस्करी करताय, तिची जरा शांत बसा बघू. असं म्हटल्यावर मग आता कल्पना म्हणते की मी काही नाव सिलेक्ट करून ठेवले आहेत आणि मुलगा झाला तर अंश आणि मुलगी झाली तर अंशिका अशी नावं मी काढून ठेवले आहेत आणि मला खूप आवडले. त्यावेळेस अस्मिता म्हणते हां ठीक आहे बघूया. असं सगळ्यांना हां छान आहे असं सांगतात. आणि त्यावेळेस मग सायली म्हणते की सचिन भाऊजी तुम्ही काही नावं काढून ठेवली असतील की. मग त्यावेळेस सचिन म्हणतो नाही मी काही नावं वगैरे काढून ठेवलेली नाही आहेत आणि मला काही या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही. असं म्हणून तो या गोष्टीमध्ये म्हणजे या विषयावर काही इंटरेस्ट त्याचा दाखवत नाही आणि स्वतःच्या मुलगा आहे की मुलगी आहे यामध्येही त्याला काही इंटरेस्ट नसतो. त्याला सध्या इंटरेस्ट आहे तो म्हणजे पैसा आणि साक्षी. तर त्यावेळेस त्याला साक्षीचा सतत कॉल येत असतो आणि तो कॉल कट करतो. तेव्हा अस्मिता म्हणते की काय अरे या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही म्हणजे काय, आपल्याला आपल्या बाळाला आपल्या आईबाबांचा हक्क असतो की त्याचं नाव काय ठेवायचं आणि हा विचार अगोदरच करून ठेवायचा असतो. असं म्हटल्यानंतर इथे सचिन म्हणतो की नाही मी अजून काही विचार करून ठेवलेला नाही. त्यावेळेस तन्वी मनात म्हणते की अगं मूर्ख बाई, तो काय तुझ्या मुलीचं नाव काढण्यासाठी मदत करणार, तो सध्या साक्षीमध्ये बिझी आहे. असं हिचा विचार जो आहे तो मनात चालू असतो.
त्यावेळेस कल्पना जी आहे ती म्हणते की सचिन अस्मिता आमची काही तुमच्यावर जबरदस्ती नाही आहे की आम्ही जे नावं ठेवावे तेच तुम्ही ठेवा म्हणून. त्यावेळेस लगेच अस्मिता म्हणते की अरे सचिन बघ आपल्याकडे चॉईस दिलाय, आपण जे नावं सिलेक्टर करणार आहोत ते सर्वांना आवडणार आहेत, मग आपण ना शॉर्टली लिस्ट काढूया. असं म्हटल्यानंतर सचिन चिडून म्हणतो की तुला जे काय करायचंय ते तू कर, तुला शॉर्टली लिस्ट काढायची तू बिनधास्त काढ, मला या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाही. मग त्यावेळेस अस्मिता म्हणते की अरे सचिन सगळे आपल्याशी चांगलं वागतायत, मग तू असं का बरं बोलतोयस. त्यावेळेस तो म्हणतो की मला इथे बसायचं नाही, मी चाललो माझ्या रूममध्ये. असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. तिथून सचिन निघून गेल्यानंतर इथं अर्जुन म्हणतो की जगातील पहिला बाप असेल की त्याला स्वतःच्या मुलांची नावं शोधण्यामध्ये इंटरेस्ट नाही. असं म्हटल्यानंतर मग सायली विषयाला बाजू देत अस्मिताच्या साईडला येऊन बसते आणि ती म्हणते की सांगा की तुम्ही काय नावं सिलेक्ट केले. त्यावेळेस मग अस्मिता म्हणते की मी जी नावं सिलेक्ट केले ती नंतर बाळ जन्माला आल्यानंतर सांगणार आहे, मी आता काहीही सांगणार नाही. आणि ती अर्जुनला म्हणते की अरे त्यांना कॅनडामध्ये थोडेसे प्रॉब्लेम चालू आहेत ना, त्यामुळे तो असं वागतोय, थोडा पॉझिटिव्ह झाला. यावेळेस प्रताप म्हणतात की काय प्रॉब्लेम, कसले प्रॉब्लेम, त्यांनी कॅनडाची नोकरी केव्हा सोडली आहे ना, आम्ही अस्मिता आणि फक्त तुझ्यासाठी आम्ही त्याच्याशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतोय आणि तो आमच्याशी असं वागतोय, हे तुला कधी समजेल काय माहिती. आता तिला सचिनची चूक जी आहे ती दिसलेली असते आणि तेवढ्यातच तन्वी देखील पुढे येते आणि तन्वी म्हणते अस्मिताई मीही काही बाळांची मुलींची नावे जी आहे ती इंटरनेटवर शोधून ठेवली आहेत, मी तुम्हाला त्याचे प्रिंट आउट काढून देते, चालेल ना. त्यावेळेस अस्मिता म्हणते हो चालेल. तेवढ्यातच इथे तन्वीला नागराजचा कॉल येतो आणि ती नागराजचा कॉल कट करत ती विचार करते की काय माणूस आहे हा, कधी पण कॉल करतो, जर जेलमध्ये त्याचा मोबाईल कोणी पकडला ना तर परत मला सांगायचं नाही, असं तिच्या डोक्यात मनातच विचार चालू असतो. आणि ती तिथून विषयाला टाळा देत तिथून निघण्याचा प्रयत्न करते आणि ती सर्वांना सांगते माझं थोडंसं काम आहे मी आलेच, असं म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तर तेव्हा सायली ही ती सर्व पसारा आवरत इकडे अर्जुन जवळ येते आणि अर्जुन तिला म्हणतो की बायको तू जे बोलली होतीस ते अगदी खरं आहे, आपण याच्याशी थोडंसं काय नीट वागायला लागलो, सचिनशी थोडंसं काय चांगलं वागायला लागलो की हा त्याचे रंग लगेच दाखवायला लागला. त्यामुळे अस्मितालाही त्याची चूक हळूहळू दिसेल आणि तीही त्याच्यापासून दूर होईल. प्रेक्षकांनो आता इकडे नागराज जो आहे तो तन्वीला जेलमधून कॉल करतो आणि तिला बोलण्याच्या अगोदरच इथं तन्वी म्हणते की काय आहे तुमचं सतत का कॉल करताय आणि आता काय काम आहे माझ्याकडे. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो की तुला माहिती आहे ना तू माझ्यासाठी वकील बघणार होतीस, मग काय झालं. त्यावेळेस ती म्हणते की मी बघितलाय वकील, थोडेसे काही कागदपत्र वगैरे जमा करायचे आहेत आणि तो नंतर तुम्हाला भेटेल. असं म्हटल्यानंतर नागराज म्हणतो ए थापाडे गप ग, मला माहिती आहे तू किती खोटारडे आहेस. त्यावेळेस तन्वी म्हणते की नाही मी वकील शोधून ठेवला आहे आणि सतत मला कॉल करत जाऊ नका आणि तिथे उगाच तुमचा मोबाईल कोणी बघितला तर परत प्रॉब्लेम्स होईल. असं म्हटल्यानंतर इथे नागराज म्हणतो की बरं ते जाऊ दे, ते सोड, तुला माहिती आहे का आज अर्जुन इथे जेलमध्ये आला होता आणि मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मला वाटलं तो मला काहीतरी विचारायला येईल, परंतु तो अतिशय कॉन्फिडंटली होता आणि तो जे काही बोलत होता असं मला असं वाटतंय की त्याच्या हाती तुझ्याबद्दल काहीतरी पुरावा लागला असेल. त्यावेळेस तन्वी म्हणते की काय पुरावा लागायचा, तुम्हीच आधी त्याला काहीतरी सुगावा देऊन ठेवला आहे. त्यावेळेस नागराज म्हणतो की तू जर मला मदत केली नाहीस तर मी फक्त कोडं सांगितलंय, नंतर त्याचं उत्तर देखील देईल. असं म्हटल्यानंतर इकडे तन्वी कॉल कट करते आणि अतिशय भीतीने ती विचार करत असते की ती एवढी घाबरलेली असते की अर्जुनला जर सर्व सत्य कळालं तर माझं काय होईल असा विचार तिच्या डोक्यात चालू असतो. तर प्रेक्षकांनो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की ते सायली जी आहे ती इथे कॅफेमध्ये पैसे पे करण्यासाठी आलेली असते आणि त्याच वेळेस त्याच कॅफेमध्ये इकडे सचिन आणि साक्षी जे आहेत ते तिथे उभे असतात आणि त्यावेळेस सायली साक्षीला जिवंत पाहते आणि तिला अतिशय आश्चर्याचा धक्का बसतो आणि परत तिच्या लक्षात येतं सचिन बरोबर जी मुलगी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिक्रेच आहे हे तिला जे गुपित आहे ते समजतं आणि तिला आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत की हे अर्जुनने तिला सांगितल्यानंतर मग अर्जुनही तिच्या समोर कबूल होतो का की साक्षी जिवंत आहे हे मला माहिती आहे आणि त्या दोघांमध्ये नंतर काय होणार आहे हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच ठरलं तर मग मालिकेचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.